कोल्हापुरातील रेणुका भक्त मोठ्या संख्येनं सौंदत्ती इथल्या यात्रेसाठी जातात. शहरातील रेणुका भक्तांनी एकत्र येत 1964 साली मोहिते घोरपडे इंगवले रेणुका भक्त मंडळाची स्थापना केली. मोरेवाडीतील उज्ज्वला जाधव यांनी यंदाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी मंडळाशी संपर्क साधत आपण स्वखर्चानं भक्तांना सौंदत्ती यात्रा घडवणार असल्याचा मानस बोलून दाखवला. मंडळाच्या संचालकांनी त्याला होकार दिला. या यात्रेसाठी 150 भाविकांनी नोंदणी केली. सोमवारी सकाळी उज्ज्वला जाधव यांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर ते सौंदत्ती या यात्रा मार्गात त्र्यंबोली देवीला, कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरातील श्री लक्ष्मी देवीला, मुगळी नदीला नारळ अर्पण करण्याच्या प्रथा पाळत यात्रेकरू उदगाई उदचा गजर करत सायंकाळी सौंदत्ती डोंगरावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी उज्ज्वला जाधव यांना इतरांकडून हातउसने पैसे घेऊन यात्रेला जावं लागलं होतं. परंतु सध्या आर्थिक स्थिती चांगली असल्यानं देवीबद्दल आणि रेणुका भक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं त्यांनी यावर्षी 150 भाविकांना स्वखर्चानं यात्रेला पाठवलं. उज्ज्वला जाधव यांच्या या दातृत्वामुळं ज्यांना आर्थिक अडचणींमुळं सौंदत्ती यात्रेला जाणं शक्य होत नव्हतं, त्यांची सोय झाली. या भक्तांनी उज्ज्वला जाधव यांच्या रूपानं रेणुका देवीच पावली अशा शब्दांमध्ये या दातृत्वाबद्दल समाधान व्यक्त केलं. विशेष म्हणजे या यात्रेच्या माध्यमातून दिवंगत पांडुरंग श्रीपती इंगवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लेक वाचवा, लेक शिकवा, लेक घडवा असा संदेश देण्यात येतोय. उद्या 3 डिसेंबर हा रेणुका देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी परडी पूजन आणि रात्री देवीचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर हे भक्त 4 डिसेंबरला कोल्हापुरात दाखल होणार आहेत.